भंडारा जिल्ह्यातील लाखनी नगरपंचायतीकडून लावण्यात आलेल्या अतिरिक्त वाढीव कराच्या विरोधात नगरपंचायत कार्यालयासमोर व्यापारी असोसिएशन व नागरिकांनी आंदोलन केले। वाढीव करामुळे सामान्य नागरिक आणि छोट्या व्यापाऱ्यांवर आर्थिक बोजा पडत असल्याचा आरोप करण्यात आला। नगरसेवक राजेश निंबेकर यांनी कर रद्द करण्याची मागणी केली, तर मुख्याधिकारी आकाश गोडे यांनी कर आकारणी नियमांनुसार असल्याचे सांगितले। वाढीव कर तात्काळ रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। मधला किंवा दुसरा मधला किंवा बाजूला ज्या रूम आहेत, आता प्रत्येक रूमवरती आणि प्रत्येक मजल्यावरती जो शिक्षण कर जो लावलेला आहे हा उचित आहे। एकच शिक्षण कर असायला पाहिजेत ना, जी प्रॉपर्टी आहे मधला किंवा दुसरा मधला किंवा बाजूला ज्या रूम आहेत, आता प्रत्येक रूमवरती आणि प्रत्येक मजल्यावरती जो शिक्षण कर जो लावलेला आहे हा उचित आहे। एकच शिक्षण कर असायला पाहिजेत ना, जी प्रॉपर्टी आहे। भाऊ, काय नाव तुमचं आणि आज नगरपंचायतीत तुम्ही जमा झालात, काय तुमच्या भूमिका, काय तुमच्या मागण्या? माझं नाव राजेश सिद्धोराव निंबेकर, मी लाखनी नगरपंचायतला नगरसेवक म्हणून आहो आणि कालच निवडणुकीमध्ये स्वच्छता आणि आरोग्याचा सभापती म्हणून माझी निवड झालेली आहे। जे लाखनीला टॅक्स वसुलीची जी मोहीम सुरू आहे ते टॅक्स एक जास्त पद्धतीनं लावण्यात आलेलं आहे आणि वृक्षकर, रोजगार हमी कर आणि शिक्षण कर हे तिन्ही कर आपल्याला महाराष्ट्र शासनाला द्यायचे आहेत, ज्याची आपल्या लाखनीवासियांना काही उपयोग होणार नाही। तो कर कमी करावा आणि चुकीच्या पद्धतीनं जे मोजमाप झालेली आहेत ते मोजमाप दुसऱ्यांदा करावं आणि जे 3G असोसिएट कंपनी नागपूर त्यांनी त्यांच्या बिल नवीन पद्धतीनं मोजमाप होईपर्यंत थांबविण्यात यावं, या मागणीसाठी आम्ही लाखनी नगरपंचायतला सगळे व्यापारी असोसिएशनचे लोक, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आणि सगळे लाखनी नगरवासी इथं आलेले आहोत। पुढची भूमिका काय असणार आहे म्हणजे मागण्या मान्य झाल्या तर? आमची पुढची भूमिका अशी राहणार आहे की समजा यांनी टॅक्स कमी केलेला नाही, फेर मोजणी केलेले नाही, तर आम्ही जन आंदोलन करू आणि उपोषण सुद्धा करू। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।